घ्या ना जरा 28 वेळा भगवंताचं नाम. तसं तर सतत भगवंताचं नामचिंतन हे करा तुम्ही अनुभव करा. सारखं भगवंताचं नामचिंतन घ्या, त्याचा फायदा पाहतो होईल. तुमच्या घरामध्ये धनधान्य भरपूर येईल, जीवनामध्ये समाधान प्राप्त होईल. समजे लेकरं बाळ सगळा आनंदी आनंद विठाल विठाल कथा करायची भगवंताची, पण निष्ठी कथा नाही, त्याला काही अलंकार लागतात. भगवंताची कथा भगवंताचं म्हणून घेण्यासाठी काही अलंकाराची गरज आहे. तर ते कोणते अलंकार आहेत, कोणते भूषण आहेत? महाराज अभंगाच्या दुसऱ्या मनवू हरिच्या परमार्थाची भूषणे भूषण आहे. इथे पण परत वाटतं भूषण खालच्या कपड्यावर गेली पण बाजू उभी होती आणि हे समजा हे चोपदार वा वा हे भूषण आहे. हे काय आहे? भूषण आहे. भूषण आहे. महाराज सांगतात मनवू हरीचे दास. नुसतं नामचिंतन नाही, दास आहे. मनवू हरीचे दास लेवू ते भूषण आहे. आम्ही हरीचे दास आहे, आम्ही देवाचे भक्त आहे हे असं म्हणावं. आणि भूषण देऊ महाराज म्हणजे कोणते भूषण? मार्ग गोपीचंदनवरती तुळशीच्या माळा हर मिरविते या कपड्या हेच आहे दुसरे नाही का? बोला ते त्याच्या गळ्यात माळी नव्हती ना, माळी घालाय आता घालते माळी घाल. महाराज म्हणजे मोठ्या घरचे श्वान त्याशी बहुत दिले. मोठ्याच देवाच्या नावानं तुळशीची माळ गळ्यात काय देवाचं गळ्यात तुळशीची माळ असावीच. आता मी ज्या बोलत नाही पण गळ्यात तुळशीची माळ गोपीचंदन केळा असावी. पायाचा
म्हणामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयार महाराज सांगतात मनोहारीचे दास आम्ही दादा देवाचे दास आहेत असं म्हणून याच्यात आता आपण 7 दिवस देवाचे दास म्हणून नाही का तुमची वाढते पाणी भरतात शिवाय ईश्वराची सेवा करतात आणि संसाराची सेवा चालूच आहे संसाराची किती सेवा करा ते तुम्हाला काही देणार संसाराचं कवाय तेवढं वाचलंच आहे हे काय काय देत नाही पण परमार्थाची सेवा केलेली वाया जात नाही विचार विचार आता भूषण महाराज म्हणतात पण भूषण 2 पद्धतीचे बाह्य भूषण आणि अंतःकरण 2 लक्षण भक्त ऐशी जाना दोन तर्फे लक्ष बाह्य भक्तांचं लक्ष आणि अंतःकरण भक्तांचं लक्ष देव महाराज बाहेरच्या लक्षणाला हे तुळशीचे माळ घालणं हे बाह्य लक्षण आहे ते आणि थोडा फायदा होतो याला काय काय भाजी विकणारी माणसं चिंतन लावतो वांग्याची भाजी मेथीची भाजी आता गिऱ्हाईकाला वाटते बाबा चला याच्या कपाळात काय तरी फायदा माल जास्त विकतो माळकरी आता आमचे ड्रायव्हर जर माळकरी असला त्याला कोणी नेते चला वाहणार आहे का नाही म्हणजे माळ घातली तरी फायदा व्यवहाराचाही फायदा आहे आणि माळ जर चंदन जर लावलं तर गोबी जास्त इकडची वांगी त्याची जास्त इकडे बिगर माळ करायची विकत आहे ते वाटतं बिगर माळ करी मापाला काय ते झटका देईल यानं किती देऊ त्या झटका पण विश्वास यायचं पण देत नाही सहसा चंदन लावण्याला झटका देत नाही देत नाही आणि देऊ बी नाही राष्ट्र व्यवहार जे असतो ते करत जाऊ त्याच्यात पाप नाही पण धोका देणं झटका देणं मात्र दोष एक पाप आहे विठ्ठल महाराज भगवान परमात्मा हा बाह्य लक्षणावर जास्त बोलत नाही परमात्मा आकार पाहतो का आचार पाहतो परमात्मा आकार पाहतो का आचार पाहतो भगवान महाराज देव आचार पाहतो आकार पाहत नाही आकार कसा असू द्या पण त्या भक्ताचा जर आचार चांगला असेल तो देव त्याचा अंगीकार करतो विठ्ठल भगवान परमात्मा हा हिरण्यकश्यप हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपाचा मुलगा भक्त प्रल्हाद हा दानव आहे का मानव आहे दानव हिरण्यकश्यपाचा मुलगा कोण आहे दानव आहे आकार दानवाचा आहे आकार दैत्याचा आहे पण आचार भक्ताचा आहे त्याचा आचार चांगला असल्यामुळे भगवान परमात्मा दैत्य का दानव न पाहता त्याच्या भक्तिभावाकडे पाहिलं त्याचा आचार पाहिला त्याचा अंगीकार केला विठ्ठल रावणाचा भाऊ विभीषण रावण कोण दानव का कोण राक्षस दानव नाही राक्षस रावण राक्षस असं विभीषण राक्षस रावणाचा भाऊ राक्षस आहे आकार राक्षसाचा आहे पण आचार भक्तांचा आहे म्हणून प्रभू रामचंद्र त्याचा काय केला अंगीकार केला परमात्मा हा आकार पाहत नाही आकारावर भरत नाही आचार पाहतो विठ्ठला विठ्ठला आपण आचार पाहतो आचार पाहतो बोला मुलीला पाहायला 2 मुलं आले दोघे संघ आले दोघे पाहुणे होते दोघे संघ आले आणि एक असा होता गोरा पान होता हेपी गिपी होती हेपी गिपी ग्वागल लावलेला घेणं देणं खिशात पेन तिनं गोरा पान मस्त लगे असा सूट बूट मौच्या घातलेल्या आणि एक असा होता
साधा ती इन न केलेली लय केस बी त्याला नव्हते ते चष्मा बी काय लावलेला नव्हता साधा माणूस इन केलेले साधे कपडे रंगण काळा होता रंगण कसा होता काळा होता आणि मग ते बसले मुलगी आली चहा पाणी द्यायला आता मुलीनं चहा पाणी दिली मुलीनं पाहिलं तू अगायला पाहिलं याला पाहिलं त्याला पाहिलं आणि मग घरात गेल्याच्या नंतर आईने विचारलं किंवा मैत्रिणींना विचारलं कोणता तुला पसंत आहे ती म्हणे हे पिवाला इन केलेली आणि त्यो साधा आहे म्हणे काढा पण बाप होता बाप म्हणला बाई हे जे हे पिवाला आहे का यानं शुभ एकाचा आणलाय वागर एकाचा आहे आणि तुला वाटत लय शिकलेले आहे पण ते खाली त्याला कांडेच नाही त्या त्याला निश्चित ढकले आणि त्यो म्हणे दिसायला काळ आहे पण 60,000 महिना आहे त्याला किती 60,000 मग मग आता कोणता पसंत म्हणजे आता तो काळात पसंत पहिल्यानं कोणता म्हणली होती पहिल्यानं काय पाहिला आकार पाहिला बरोबर आहे आणि त्या आकारामध्ये आचार दिसला नाही अरे याचा आकार जरी नसेल पण आचार 60,000 रुपये महिना आहे पसंत विठाला विठाला अंतरीची घेतो कोणी काय भूललासी भगवान म्हणून महाराज सांगतात मनोहरीची दास लेवती भूषेने बाहेरचं भूषण तरी असेल वाईट गोष्टी जमतात काही काही वेळ जमत्या गळ्यात तुळशीची माळ जर असेल त्याला काही बाधा होणार नाही गोपीचंदन असं त्याला बाधा होणार नाही आपण एका माणसाला काळी काळी कधी येते माहिती काळ्या पल्ल्या असेल काळी प्लास्टिक तिथं काय पण आणतील ना एका माणसाला आणलं नाही पण गोष्ट बरं लोक रतीवर कोणते कागद घालतील याचे काही हे नाही एका माणसानं जुना बापाचे ज्ञानेश्वरीची होती पोराला काय माहित नाही त्यानं रती म्हणून इथली आणि ते ज्ञानेश्वरीचं पान त्याला आलं बरं काय रती आणि ती प्लास्टिकची आणि तो माणूस पूर्वी काय मोटरसायकल नव्हत्या असं येऊ लागला आणि आमच्या तिकडे एक ठिकाण आहे कसं काय झटका बसू दिलं ते आलं ते म्हणे तू थैली टाकून दे म्हणे काय म्हणे ते ती थैली टाकून दे आता ऐका
थैली ती काळी पन्नी ज्ञानेश्वरीची वृत्ती त्या दुकानदारांनी दिलेली आणि त्याच्यात ती वस्तू केलेली. पण केवळ ते आलं की म्हणे ती थैली टाकून दे. याच्या लक्षात आलं इथं काय त्याला माहिती होतं इथं जरा तू म्हणे काय आलंय बघ. थोडा रात्रीचा टाइम होता. हे म्हणे थैली टाकून दे म्हणतो. त्याला जाऊन आला तो म्हणे थैली टाकायची नाही. थैली टाकली का आपण गेलो. त्या थैली टाकली नाही पण त्याच्या ध्यानात आलं थैली टाकून दे. त्या थैलीत माहिती होतं काय त्याच्या ध्यानात होतं. पण काहून थैली टाक म्हणतो. काहून थैली टाक घरी गेलो आणि त्यात ती पन्नी काढायच्या नंतर ते पाहिलं तर ज्ञानेश्वरीचं पान. कशाने वाचला देऊ. केवळ ज्ञानेश्वरीच्या पानानं. ऐका तुळशीची गळ्यामध्ये माळ असत तर त्याला बाधा होणार नाही. गोपीचंदन असत त्याला बाधा होणार नाही. ज्याच्या तोंडामध्ये भगवंताचं नामचिंतन असत त्याला सुद्धा बाधा होणार नाही. विठ्ठल महाराज सांगतात फळे भूत बाधा त्यांचे एक गोष्ट सांगतो. महाराज कापे दया घेणे तरी का फळे भूत बाधा घेणे त्याचे. ते दोन कुटुंब होत. आता किती वाजले 12:30 नाही 10:30. 10 मिनिटं राहिले आपली जास्त कुटुंब होत. पण थोडी विसंगती होती त्यांची. विसंगती बाई भाविक होती. बाई कशी होती. बाईला वाटत आहे एखादा जागर करावं का बाबा. सप्त्यात म्हणजे महाराज मंडळीची चहा पाणी दूध पाजावं आहे का नाही. पारांना बसणाऱ्या मंडळीची चहा पाजावं आणि पाजू जाऊ बरं. हा फार पुण्य आहे. ज्ञानेश्वरी वाचून त्याशी 25,000 माणसं झाला सप्ताह. 25,000 माणसं ज्ञानेश्वरीच्या पारायणाला आणि तिळाच्या पोळ्या ते खायला का. तिळात आपल्या इथे बी ज्ञानेश्वरी पारायण करणाऱ्या पुरी भाजी म्हणजे तुळशी शिकवून नाही. हातीला शिव मिळते का ती पुरी भाजी. तुम्ही पारायण करणारे विशेष किंमत आहे का नाही. किंमत आहे. किंमत द्यायचं पारायण करणार. भजन करणार किंमत द्यायचं. मृदुंगाचार्याला किंमत द्यायचं. पेटी वाजवणारा किंमत द्यायचं. येणे करायला किंमत द्यावं. फार महत्व आहे त्यांना. खरंच शेवा ऐका. तिला असं वाटत की आपण एखादा जागर करावं. पण ते म्हणजे काय करायचं ते जागर. त्याला ते आवडत. 36चा आकडा होता त्यांचा. 36चा नाही पण योग असा झाला. आता परवादिशी एकादशी येत. परवादिशी एकादशी आणि नेमकं एकादशी दिवशी त्याला काम आलं. जाणलेलं संभाजीनगर जायला. तो म्हणे का आता एकादशी येत म्हणून मुलं जायचं म्हणे संभाजीनगर. एक मुकांबत पडणार आहे तिकडं आणि एकादशी जायला गेलं बरं वाटतं. जा बरं. लगेच तिने भाकरी टाकून दिल्या. जा आणि सुलतानपुरावर जाऊन बसला. सुलतानपुरावर जाऊन बसला. स्वतः जाऊन बसला. पण या डिझेल संपल्यामुळे गाड्या झाल्या पण आमची पंचायत पडली होती आज याची. म्हणलं कसं काय होत नाही कोणा देव करतो. ते जाऊन बसला. अहो 12 वाजले गाडी नाही. 4 वाजले गाडी नाही. एखाद्या दिवशी 5 वाजले 6 वाजले 7 वाजले रात्रीचे 8 वाजले तरी गाडी नाही. एखादच होती आणि बाईने सकाळीच घालण्या सांगितलं बरं काय. आज जागरण आमच्या इथे करायचं. त्याचा तिनं आमंत्रण भजने दिलं आणि एखाद्या दिवशी बाईनं भजन ठेवलं. भजने चहा पाणी दूध इलायची टाकून तसं वाक्य टाकून असाच भजन चाललं माणसात. 10-11 वाजले भजन असं रंगलेले भजन. आता याला महाराज 9:30 वाजले तरी गाडी आली नाही. ते म्हणजे आता जाऊन काय उपयोग. मग तो चालला रस्त्याला आला. पायीचा रस्ता होता पण जरा रस्ता धोक्याचा होता. रस्त्यात चालत असताना त्या ठिकाणी महाराज ते 2 वस्तू आल्या. तिथे 2 माणसं आली. 2 आली. ते रानं असते ती
आणि ते म्हणजे करा याला आता आपण खाऊ. भूत आले ते भूत ना भूत आले ते म्हणजे आपण याला खाऊ. पण त्याने विचार केला कसं कशाला खायचं हा याला भाजून खाऊ. पण मग दिसतो मग जाय राजनील म्हणजे तू राजनील जा दिसतो ते राजनीला आलं. पण नेमकं गावाच्या कुठं आलं ते येशी पर्यंत आलं आणि त्याला इथं ऐकलं कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव मावली ज्ञानेश्वर महाराज की जय. त्याला ते भजन ऐकू आल्याच्या नंतर देव म्हणला आता गावात आपल्या जाया जमत नाही. नका जाऊ तया गावात नामधारकाच्या शिवा सुदर्शन येवा घरटे फिरी भव. जाऊ नका तया गावा नामधारकाच्या शिवा नामधारकाच्या शिवा ये धर्म सांगे तुता तुम्हाला इथे सता जेथे होय हरी कथा सदा नका जाओ तया. काय बरं आमच्या गावात भजन करते पण ते गाव नाही बरं काय. ज्ञानोबा होतात पाहिपा शरीराच्या गावा गाव म्हणलेले गाव आहे हे गाव म्हणलेले पायपा शरीराच्या गाव म्हणून आपुली आपण करा भजन केलं पाहिजे. म्हणजे आमचा पोरगा करतोय भजन ह्यो पडणार नाही. नाही 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 प्रत्येकानं देवाचं भजन करतो. चला ते करून गेलो हो ते जे भूत होतं का ते करून गेलो आणि त्याला तो म्हणजे आणलं कळीस तू तो म्हणे तिथं ते आहे म्हणे. आता ते काय देवाचं नाव कोण घेत नाही भूत घेत नाही आणि जे भूत असतात तेच देवाचं नाव घेत नसतात आणि माणसं असतात ते देवाचं नाव घेत असतात. ते म्हणे तिथं ते आहे ते काय राम म्हणे तिथं ते म्हणे. आता ते म्हणल्यावर तू म्हणजे राहू ते ना राहू मग म्हणजे आपण तसंच खाऊ द्या तसंच. हे थोडं हुशार होतं. हे म्हणजे ते काय म्हणतो मग हे काय म्हणे मी ते घे याले काय माहिती. कधी रामजन्मी भजन म्हणलं नाही भजनात कधी आला नाही. मारुतीच्या दर्शनाला वरातीत वरातीत का नवरे झाले ना वरातीच ना वरातीत आलता तर शेवटी एकदा उतरलो त्याला मारून तवा माझा आता आलाच नाही असं त्याला काय माहिती तू म्हणे मग ते म्हणे मी ते घे. आता ते म्हणलं की यायला भेव वाटलं हे जसं लांब लांब हे लांबले घे मग गावाकडे जसं लगेच पुढून गेले. ते म्हणे मी ते घे ते घेतलं की ते भूत लांब जाऊ लागले. भूताला नाम भजन जमत पळे भूत बाधा वेणे त्यांचे. आता ह्यो म्हणे मी ते घे ते म्हणलं की भूत लांब जायचे आणि ह्यो थांबला की भूत आडवे यायचे. पण ते म्हणता 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 ते आलो जवळ गावाच्या आणि मग ते म्हणे त्याला मग भजनाचा आवाज ऐकू आणि आर म्हणे ते भजनाला भेटते ते म्हणजे काय ते म्हणजे भजन. अरे भजनाला भेटत म्हणे
बापा बापा या भजनानं आपण बचलो, भजनानं वाचलो ना, तर भूत आपल्याला खात होते. मग आता आपल्याला जिथं भजन असं तिथं जायचं. आता या माऊलीन तर हे पिढा गेली म्हणून भजन ठेवलं. पिढच नाही ते काय भजनाच्या आड येते म्हणजे पिढा. त्याला आवाज घातला, आवाज यायला म्हणजे खालती तुमची का खालती वरती याकडे आहे का नाही, आहे का? बरं हा म्हणजे भजन आता वरती याकडे खालती, त्याचं घर खालती याकडे ते म्हणे आता भजन वरतीला याकडे नाही का खालतीला याकडे, ते असं रस्त्यातून त्या भजन खालती खालतीला याकडे भजन म्हणे. आता ज्या घरी भजन असं तिथं जायचंच म्हणे. मग चहा घेत गेला, एक दोन गाड्या सुटले की त्याचं जिथं घर होतं तीच गली लागली. अरे म्हणजे भजन तर आपल्याच गलीत दिसतं, पण बरं झालं म्हणजे घराकडे जायचं. आता जिथं भजन आहे तिथं जायचं. गेला तर महाराज भजन त्याच्या तिथं. आता मग काय हो घालीन लोटांगण वंदीन वाचना देव कशाना भगवंताच्या भजनानं. म्हणून महाराज अशी भगवंताची कथा आहे. महाराज मनोहरीचे दास लेवती भूषणे कापे तया घेणे कळी काळ. आता हे एक झालं नामचिंतनाचं. भगवंताची जर कथा केली, भगवंताचं जर नामचिंतन केलं तर हे चार त्याच्या मागे येते, त्याला दुःख देत नाही. तिसरं चरण आशा भयलाज आरे नाही चिंता. आशा भयलाज आशा भयलाज आरे नाही चिंता. आशा भयलाज आरे नाही चिंता. मनोहरी आशा भयलाज आरणय चिंता ऐशी तया सत्ता समर्थाची. महाराज तुम्ही त्याची कथा करता,
ज्याचं भजन करतात तो असा समर्थ आहे, इतका समर्थ आहे की हे जे संसारातल्या काही गोष्टी आहेत ना, आशा, भय, लाज आणि चिंता, या समध्याची भरपाई करणारा आमचा भगवान परमात्मा कसा आहे, ज्याला ज्याची आशा असेल त्याची आशा पूर्ण करतो. ही एक. दुसरी गोष्ट, भगवान परमात्मा भक्ताला आशाच होत नाही, गेले आशा पास, भक्ताला आशाच नसते, किंवा ज्याला जर आशा असेल तर त्याची आशा पुरतो. आढळपती बाळ बैसविला ध्रुव, क्षीराचा सागर उपमनू, आशा पूर्ण. ध्रुव बाळाला आढळपदावर बसायची इच्छा होती, आशा होती, बसली. बरोबर आहे. सुदामची इच्छा पूर्ण केली आणि उपमन्यूची इच्छा, आशा पूर्ण केली. भगवान परमात्मा असा समर्थ आहे. परमात्मा कसा आहे, समर्थ आहे. समर्थ या शब्दाचा अर्थ आहे स्वतंत्र आहे. कसा आहे, स्वतंत्र आहे, सत्ताधीश आहे, समधी शक्ती त्याच्याकडे. काही काही माणसं समर्थ दिसतात पण समर्थ, समर्थ या शब्दाचा अर्थ त्याच्याकडे पूर्ण पावर असतो. समर्थ या शब्दाचा अर्थ काय, पूर्ण पावर. आणि काहीचा पूर्ण पावर नसतोय. नाही, पट्टी मागे माणसं जर आली, तुमच्याकडे 2000 पट्टी लावलेली आहे, 2 नाही काय बोल देतो, मग द्या ना. नाही मग घरून विचारू, घरून येऊ द्या एकदा. पैसे नाहीत का, आहे मग द्यायला समर्थ आहे का, द्यायला समर्थ नाही, काय म्हणतो घरून येऊ द्या. पैसे तो नाही, पैसे तर खिशात देतो, पण म्हणजे काय नाही, समर्थ नाही. घरी विचारल्याशिवाय जमत. आणि खरं घरी जशी काही माणसं असतात, घरीच असतात. एक माणूस होता जाऊन भरायला दारात, आणि मित्र त्याचा आला. मित्र आल्याच्या नंतर त्याचा सखा मित्र होता, अति जीवलग मित्र. त्याची पत्नी आली घरात, ह्या पत्नी यायला गाडी माग, मोटरसायकल, चावी देऊ म्हणून आम्हाला सुलतानपुराला जायचं. कुठं जायचं, गाडी घेऊ नका, सुलतान. किंवा आला मित्र, जे आहे काय जरसं तर जायचं दवाखान्यात. याचा मित्र आहे जो, पण ते म्हणजे आम्हाला लगेच निघायचंय. या जायचे का कुठं, सांगितलंय कोणा, तिनं सांगितलंय देऊ नका. आणि मग काय म्हणून आम्हाला सुलतानपुराला जायचंय. तो म्हणे आम्हाला जायचे म्हणे. नाही हो, जरा अडचण आहे. काय आमच्या घरची जरा बरं लागलं. आईची मैत्रीण होती. कोणाची, हा. आणि मग ज्ञान म्हणे, पहिल्या नाही म्हणे, आणि आता म्हणजे स्वतंत्र हा नाही, परतंत्र आहे. पण आमचा भगवान परमात्मा मात्र तसा नाही, तो समर्थ आहे. समर्थ म्हणजे त्याची समधी शक्ती आहे. भय चिंता नाही धाक, जन्म मरणादी काही एक झाला इह लोकना परलोक आले सगळे कवैकुंठ. भक्ताचं भय नाही शकतो, भक्ताचे लाज रखो तुम मेरी, प्रभु मुझे लाज रखो तुम मेरी. कथा भाग माहिती, द्रौपदीचे वस्त्र चाललेले त्यावेळेस भगवान परमात्मा, अरे भगवान परमात्मा आला नाही, वस्त्र पाठवलं नाही, वस्त्र आलं नाही, वस्त्र कैसी झाली माझी. लाज रखो तुम मेरी प्रभु. बस भगवान परमात्मा असा समर्थ भगवान परमात्मा आहे, असा परमात्मा असणारा. पण त्याचं नामचिंतन केलं की मात्र तो समजे त्याचे चारही वय नाहीस करतो. पण मात्र असं जे नामचिंतन आहे, हे नामचिंतन मात्र असं स्वतंत्र जमत नाही. नामचिंतन हे संतांच्या संगतीत केलं म्हणजे त्या चिंतनाला भंग पडत नसतो. असं महाराज शेवटच्या चरणात